दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वरच्या चरणी चांदीचा टोप अर्पण. पाथर्डी तालुक्यातल्या म्हस्के मंगल सराफ यांच्याकडून 3,50,000 रुपयांचा चांदीचा टोप अर्पण. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सांगली महानगरपालिकेकडून जनजागृती रॅली. जनजागृती रॅलीमध्ये टीबी हरेगा आणि देश जितेगा अशा घोषणा देण्यात आल्या. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त बुलढाण्यामध्ये जनजागृती रॅली. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं रॅलीचं आयोजन. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये उन्हाळी हंगामामधील भुईमुगाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. सध्या भुईमुगाची वातावरणामुळे सड होत असल्यानंच उत्पादनात फटका बसण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांना फटका बसलाय. मुंगट या परिसरामधले शेतकरी मोरोती जाधव यांनी केळी बागेचं नुकसान झालंय त्यांच्या आणि नुकसान भरपाईची मागणी त्यांनी केली आहे. पुण्यामधील शास्त्रीय नृत्य महोत्सवामध्ये रोहिणी भाटे यांना मानवंदना. पुणेकरांकडून हात उंचावून टॉर्च लावत अभिवादन. नाशिकमध्ये मद्यपींना हटकणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू. मद्यपान करण्यापासून हटकल्यानं मद्यपीनं सफाई कर्मचाऱ्यावर पेट्रोल टाकून पेटवलं होतं. आरोपी शुभम जगताप पोलिसांच्या ताब्यात आहे. पुण्याच्या वाघोली भागामध्ये 45 डुक्कर चोरल्याची घटना. 1,28,000 किमतीचे वराह चोरीला गेल्यानं खळबळ माजली आहे. वाघोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. पुण्याच्या हवेली तालुक्यामधल्या भूमी अभिलेख उप अधीक्षक अमरसिंह पाटील यांनी खात्यांतर्गत चौकशी केली आणि जमीन मोजणी प्रकरणामध्ये अनियमितता आल्यानं चौकशी होणार आहे. गोंदियामध्ये नरभक्षी वाघ वन विभागाकडून जेरबंद. नरभक्षी वाघाच्या हल्ल्यामध्ये काल 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर वन विभागाकडून नरभक्षी वाघ जेरबंद. रत्नागिरी शहरामधील पाणी कपातीचा निर्णय एप्रिल महिन्यापासून लागू होणार आहे. आजपासून दर सोमवारी पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. नांदेडमधील सीता नदीवरील पुलाची दुरवस्था. पुलाच्या लोखंडी संरक्षण तुकडे तुटल्यानं अपघाताची शक्यता आहे. पुलाच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. महाड तालुक्यामधील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये 2 अल्पवयीन मुलींचं अपहरण. दोन्ही अल्पवयीन मुली सख्ख्या बहिणी असल्याची माहिती आहे. फूस लावून घरातून पळून नेल्याची तक्रार दाखल आहे. साताराच्या खंडाळा तालुक्यात पळशी येथील डुक्कर चोरीची घटना उघडकीस. पोलिसांकडून संशयित 8 आरोपींना अटक तर 17 लाख रुपये किमतीच्या 3 पिकअप गाड्या देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत. चंद्रपूरमधील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर टीटीईचा लोको पायलटवर हल्ला. लोको पायलट गंभीर जखमी आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर लोको पायलट संघटनांचं आंदोलन. कारवाई करण्याची मागणी आहे. बुलढाण्याच्या किन्ही नाईक गावामधले शेतकरी सुभाष टेकाळे यांच्या गोठ्याला आग. शेतीच्या साहित्याचं मोठं नुकसान. प्रशासनांना आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. गोंदिया रेल्वे स्थानक परिसरात मोटारसायकल चोरणाऱ्या चोरट्याला अटक. चोरटा विधी संघर्षित बालक असल्याची माहिती आहे. सिंधुदुर्गाच्या कुडाळमधील बांबर्डे गावामध्ये काजू बाग जंगलांना आग लावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. अज्ञातांना लावलेल्या आगीमध्ये मीना ठाकूर यांच्या काजू बागेचं मोठं नुकसान झालंय. साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये प्रेयसीकडून प्रियकराची हत्या केल्याची घटना. प्रेयसी आणि तिच्या आईसह दोघांना पोलिसांकडून अटक. हत्या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. धुळे तालुक्यामधील शिरोड येथे साखरेपासून हार बनवण्यास सुरुवात झाली. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर साखरेचे हार बनवण्याच्या कामाला वेग आलाय. साखरेच्या या गाठ्यांना हारांना 100 रुपये प्रति किलो इतका दर मिळतो आहे.